brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। हे विमान आहे जे एकनाथ शिंदे साहेब स्वतः डावलला गेले होते। हे विमान म्हणजे 16 ते 20 जानेवारी दरम्यान 23 ला हे दावोसला विमान गेलं होतं। कुठलंही विमान व्हीआयपी ला घेऊन जात असेल, नाहीतर तुम्ही स्वतः जात असाल तर फ्लाइट प्लॅन द्यावा लागतो। फ्लाइट प्लॅन जात असेल, समजा आपण पुण्यावरनं समजा दिल्लीला चाललो, राजस्थानच्या एअरपोर्टला सांगावं लागतं, एटीसी ला सगळं सांगत क्लिअरन्स घेत पुढे जावं लागतं, तू दुसरं विमान आहे का। आणि जर इंटरनॅशनल प्रवास असेल तर मग तिथे आपल्याला बघावं लागतं की दुसऱ्या देशांची परवानगी आहे का, आणि बिना परवानगी जर विमान त्या देशामध्ये गेलं तर ते विमान पाडलंही जाऊ शकतं। आणि तसंच काहीतरी हे एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत घडलं अशी माहिती आमच्या आहे। एकनाथ शिंदे साहेब स्वतः होते आणि त्याच्यामध्ये काही इतर अधिकारी होते। याच्यामध्ये झालं असं, बहारेनला हे विमान खरं 8 तासाचा प्रवास आहे, लेह जेट सहसा 4 तासच्या आसपास जाऊ शकतं। बहारेनला हे विमान उतरलं, त्याच्यात रिफ्युलिंग झालं। रिफ्युलिंग झाल्यानंतर ते झुरिकला जात असताना इराण, कारण उडल्यानंतर इराणचा समुद्र आणि तो भाग येतो, इराणमध्ये त्याला तिथून जावं लागतं। इराणच्या देशाने म्हणजे आता इराण आता वॉर मध्ये तुम्हाला माहिती आहे की त्या विमानाला जवळ जाऊन आम्हाला जे कळालेलं आहे कदाचित दुसरे फायटर जेट सुद्धा तिथे आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं तुम्ही जर आत्ताच्या आत्ता नाही वळला तर तुमचं विमान आम्ही पाडू। हे इराणच्या एअर डिफेन्सनी त्या ठिकाणी सांगितलं होतं। त्याच्यात कोण बसलं होतं? एकनाथ शिंदे साहेब बसले होते। मग इराणवरनं ते इराकच्या साईडला गेलं, इराकने सुद्धा हेच केलं। मग आता याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत। मग अजितदादांच्या बाबतीत जे घडलं ते भारतात घडलं, महाराष्ट्रात घडलं, ते बारामतीत घडलं। मग या बाबतीत इंटरनॅशनल ग्राउंडला व्हीएसआरला हाताशी धरून, नाहीतर व्हीएसआर स्वतः दुर्लक्ष केल्यामुळे, नाही तर मुद्दामून एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत सुद्धा तोच प्रकार होणार होता का, असा प्रश्न आम्हाला होऊ शकतो। याबद्दलची माहिती ही डीजीसीएने काय प्रसिद्ध केली आहे का? एकनाथ शिंदे साहेब या बाबतीत स्पष्टपणे सांगू शकतात, पण जी माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे ती आमच्यापर्यंत आलेली आहे। परत ते विमान बहारेनला आणलं गेलं आणि बहारेनला आल्यानंतर सगळ्या परमिशन तिथे घेतल्या आणि मग झुरिकला तिथे गेलं। म्हणून आम्ही सांगतोय व्हीएसआर या कंपनीवर तुम्ही विश्वास ठेवू नका। कधी काय होईल, कधी काय केलं जाईल हे कोणाला सांगता येत नाही। आणि मग एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत सुद्धा हे घडलं असं आम्हाला कळलंय। एकनाथ शिंदे साहेब नाहीतर इतर काही जे काही कुणी अधिकारी असेल ते स्पष्टपणे तिथे सांगू शकतील। इराक आणि इराणमध्ये वॉर आहे, त्याकडनं आपल्याला काही डेटा मिळू शकत नाही, बहारेनकडनं मिळाला तर आपल्याला ते कळू शकतात। त्याच्याच बरोबर व्हीएसआर व्हेंचर हे 6 महिन्यासाठी हे युएई मध्ये बँड होतं का? जेव्हा कोविडचा काळ होता, कोविडच्या काळामध्ये लोक जिथे कुठं अडकली होती, प्रायव्हेट जेट हे एक व्यक्तीने ते एक कंपनी बुक करतं, तर तुम्हाला सीट विकता येत नाही, त्याला कमर्शियल लायसन्स लागतं। पण व्हीएसआर हे पैसे कमवच्या नादामध्ये पेशंट कडनं सुद्धा भरमसाठ पैसा घेत होतं आणि त्यासाठी युएई मध्ये त्यांना 6 महिन्यासाठी बॅन केलं होतं। हा एक फार मोठा विषय आहे। व्हीआयपी, ते सुद्धा महाराष्ट्राचे व्हीआयपी मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे साहेब, त्यांच्या बाबतीत सुद्धा व्हीएसआरने असंच हलगर्जीपणा नाहीतर मुद्दामून काय अशा गोष्टी केल्या असं आमचं सगळ्यांचं त्या ठिकाणी मत आहे। पुढे हे 2 विमान आम्ही का म्हणतो इन्व्हेस्टिगेशन लवकर करा लवकर करा लवकर करा, त्याचं कारण असं आहे की कागदपत्र रंगवली जाऊ शकतात जी रंगवली जात आहेत, आणि त्याच्याच बरोबर जी विमानं आज महाराष्ट्रात आहेत, भारतात आहेत, ती हळूहळू बाहेर ढकलली जातात। हे 2 विमानं आम्हाला कळालं, आणि खास करून हे लेगसी 600 जे हैदराबादला होतं म्हणजे जिथं आंध्र प्रदेशमध्ये होतं, ते कोणाकडे होतं काय होतं याच्या खोलात जाणार नाही। ते विमान आता आम्हाला जे कळालेलं आहे ते आता सॅन मरिनो USA ला हे ट्रान्सफर करण्यात आलेलं आहे ऍक्सिडेंट नंतर आणि आपल्या प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर। म्हणजे हळूहळू कागद तर रंगवले जातात, पण धंदा सुद्धा शिफ्ट करण्याचं काम तिथं सुरू झालंय असं आपल्याला म्हणावं लागेल। आणि जर तुम्ही चोर नसालच घाबरता कशाला, पण चोरच घाबरू शकतो हे आपल्या सगळ्यांना तिथं माहिती आहे।